पश्चिम खानदेश भगिनी सेवा मंडळ संचालित कला वाणिज्य व BCA महाविद्यालयाचा वार्षिक स्नेह संमेलन 2024-25 कार्यक्रम संपन्न। पश्चिम खानदेश भगिनी सेवा मंडळ संचालित कला वाणिज्य व BCA महाविद्यालय देवपूर धुळे येथे आज दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी वार्षिक स्नेह संमेलन मोठ्या उत्साहात पार पडले। यावेळी कार्यक्रमाच्या सुरुवातीला नटराजांची प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात झाली। या वार्षिक स्नेह संमेलनाचे उद्घाटन धुळे जिल्ह्याचे शल्य चिकित्सक माननीय डॉक्टर दत्ता देगावकर यांच्या हस्ते करण्यात आले। तर यावेळी संस्थेच्या अध्यक्षा माननीय स्मिता अतुल अजमेरा या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या। तर उपाध्यक्षा मेघा कामेरकर, संस्थेचे सचिव माननीय ॲडव्होकेट अमृता अजमेरा, अभिनेत्री सोनाली साळुंके आदी उपस्थित होते। तर या कार्यक्रमाचे आयोजन प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी यांनी केले। तर सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर विनोद उपरवट व सदस्य प्राध्यापक राजेंद्र ब्राह्मणे यांनी या ठिकाणी या कार्यक्रमाचे नियोजन केले। यावर्षी 2024-25 या वर्षाचा कैलासवासी कमलाबाई अजमेरा खानदेश रत्न पुरस्कार अभिनेत्री सोनाली साळुंके यांना बहाल करण्यात आला। तर महिला महाविद्यालयाचा दरवर्षी दिला जाणारा स्वयंसिद्धा पुरस्कार श्वेता संतोष मोरे यांना देण्यात आला। तर या वार्षिक स्नेह संमेलनात रांगोळी स्पर्धा, वादविवाद स्पर्धा, मेहंदी स्पर्धा, पाककला, नृत्य, गायन, लावणी, नाटक, हेअरस्टाईल आदी विविध स्पर्धा देखील पार पडल्या। तर सांस्कृतिक कार्यक्रमाचे परीक्षण माननीय डॉक्टर भक्ती मुंदळा, प्रीती खंडेलवाल यांनी परीक्षण केले। तर कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचा सत्कार समारंभ पार पडला। यावेळेस अध्यक्षा स्मिता अजमेरा यांनी सांगितले की येथील विद्यार्थिनींच्या कलागुणांना वाव मिळावा या उदात्त हेतूने सदर हा वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रम दरवर्षीप्रमाणे पार पडत असतो। तर विद्यार्थिनींनी देखील मोठ्या संख्येने या वार्षिक स्नेह संमेलन कार्यक्रमात सहभाग नोंदविला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉक्टर DZ चौधरी यांनी केले। तर सूत्रसंचालन प्राध्यापक राजेंद्र ब्राह्मणे यांनी केले। तर प्रमुख पाहुण्यांचा परिचय व आभार सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉक्टर विनोद उपरवट यांनी केला। तर सदर बातमीचे लेखन डॉक्टर युवराज सूर्यवंशी यांनी केले। ते आपल्या संस्थेच्या सन्माननीय अध्यक्षा आदरणीय स्मिताजी अजमेरा आज खानदेश रत्न म्हणून ज्यांना आपण पुरस्कार जाहीर केलेला आहे आणि ज्यांचा सत्कार आपण करणार आहोत त्या आपल्या मुक्तीच्या खानदेशच्या आदरणीय सोनालीजी साळुंके, त्यानंतर धुळे जिल्हाचे शल्य चिकित्सक आदरणीय डॉक्टर दत्ता देगावकर सर, त्यांच्यासोबत आले डॉक्टर सांगणार आहे की आपल्या सगळ्यांना माहिती आहे की शिक्षणाचा खरा उद्देश जो आहे सर्वांगीण विकास करणं। शाळा महाविद्यालयांमध्ये वर्गांमध्ये बौद्धिक विकास हा होत असतो, पुस्तकाच्या माध्यमातून मुलं शिकतात, पण शिक्षणाचं खरं हे उद्दिष्ट नाही आहे। शिक्षणाचं खरं उद्दिष्ट आहे की बौद्धिक विकासाबरोबर भावनिक विकास देखील झाला पाहिजे, क्रियात्मक विकास देखील झाला पाहिजे आणि विद्यार्थ्यांच्या बौद्धिक विकासाबरोबर इतर कलागुणांचा जर विकास करावायचा असेल तर त्यासाठी स्टेजसारखी संधी कुठेही मला असं वाटतं उपलब्ध नसते। या निमित्तानं आमच्या या विद्यार्थिनी सगळ्यांसोबत खूप छान छान डान्स सादर करणार आहेत, काही गाणी सादर करणार आहेत। या निमित्तानं त्यांच्या कलागुणांना आम्ही संधी देणार आहोत। आमच्या शिक्षकांनी खूप मेहनत घेतलेली आहे। यावर्षी एक नवीन संकल्पना मी मांडलेली आहे, ती म्हणजे प्रत्येक विभागाने एक कार्यक्रम तयार केलेला आहे, ते सादर करणार आहेत। मराठी विभागाचा, हिंदी विभागाचा, इंग्रजी, इतिहास, राज्यशास्त्र, समाजशास्त्र, अर्थशास्त्र या सर्व विभागाने छान छान कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। आणि म्हणून सगळ्या विद्यार्थिनींना या निमित्ताने मी सांगतो की आपण खूप चांगल्या पद्धतीने हे सगळे कार्यक्रम सादर करा। सगळ्यांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे 2 मिनिटं हे तुमचे जे उपरवटकर सर आहेत किंवा आपले प्राचार्य सर आहेत ते यांचं काम आहे, तो त्यांचा प्रांत आहे। जसं सोनाली मॅडमचा कलेचा प्रांत आहे तसं काय बोलायचं, कसं बोलायचं ही इतकी प्राध्यापक मंडळी आहेत, त्यांच्या प्रांतात खरं म्हणजे मला त्यांनी समावेश करायला नको होतं, परंतु त्यांनी ज्या प्रकारे आग्रह केला आणि सांगितलं की मला सर या आमच्या स्नेह संमेलनाचं तुम्ही उद्घाटक म्हणून या आणि थोडासा वेळ द्या,
3 मीटिंग झाल्यानंतर मी इथं आपल्यासमोर उपस्थित आहे. आपण मला बोलवलेलं आहे, त्याबद्दल मी आपला खूप खूप आभारी आहे. संमेलनाचं उद्घाटन झालं इथं असं मी या ठिकाणी घोषित करतो. तुम्ही ज्या स्टेपला आहात, तुमच्यासमोर एक सर्वोच्च कार्य करणारं, एका चांगल्या क्षेत्रामध्ये सर्वोच्च स्थान प्राप्त करणारं सोनाली मॅडम इथं उपस्थित आहेत. हे आपल्यासाठी खऱ्या अर्थानं आदर्श आहेत. मग दुसरा आदर्श हे कलेच्या क्षेत्रातला आदर्श आहे, शैक्षणिक क्षेत्रातला आदर्श तुमच्यासमोर आहे, वैद्यकीय क्षेत्रातला आदर्श तुमच्यासमोर आहे आणि विविध प्रकारे वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मंडळी इथं तुमच्यासमोर उपस्थित आहेत. आता माझा परिचय करून देताना मला असं सांगितलं गेलं की मी अत्यंत सामान्य कुटुंबातला आहे. अगदी बरोबर आहे. मी एका शेतमजुराचा मुलगा आहे, भूमिहीन शेतमजुराचा मुलगा आहे. ज्या शेतात माझे वडील काम करायचे त्या शेतात मी त्यांची भाकर घेऊन जायचो. दुपारचं जेवण असेल, सकाळचं संध्याकाळचं जेवण असेल. परंतु तीच गरिबी, तेच वातावरण माझ्यासाठी प्रेरणादायी ठरलेलं आहे. आणि म्हणून मी माझ्या तुम्हा सर्व उपस्थित मुलींना सांगू इच्छितो की कृपा करून आजचं जरी युग हे IT चं युग असलं तरी तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप ह्याच्यामध्ये जास्त न रमता तुम्ही जास्तीत जास्त अभ्यासात स्वतःला गुंतून घ्या. आणि बोलण्यासाठी मी जेव्हा स्टेजवर गेले तर मी 2 शब्द मस्त छान बोलले आणि समोरची गर्दी बघून अचानक घाबरले, रडायला लागले आणि घाबरून तिथून उतरून आले. त्यानंतर मी कधीही हिंमत केली नव्हती पुन्हा स्टेजवर जाण्याची. आणि वडील शिक्षक असल्यामुळे नंदुरबार जिल्ह्यात त्यांची वेगवेगळ्या आदिवासी पाड्यांमध्ये कायम बदली होत असायची. त्यामुळे माझं प्राथमिक शिक्षण वेगवेगळ्या छोट्याशा गावांमध्येच झालंय. माध्यमिक शिक्षण ही माझं मूळ गाव मुक्ती येथे झालंय. आणि मी 11वी 12वीला धुळ्यात जेव्हा प्रवेश घेतला तेव्हाही माझ्यात तो कॉन्फिडन्स नव्हता, थोडासा घाबरट होती. कारण खेडेगावातली मुलगी अचानक शहरात येते, त्यामुळे माझ्यात तो कॉन्फिडन्स कधीच नव्हता. FYला मी जेव्हा जैनला प्रवेश घेतला तेव्हाही मला कधीच अशी हिंमत झाली नाही की आपण कुठल्या कार्यक्रमात सहभाग घ्यावा. पण एकदा असंच यूथ फेस्टिवलमधून पदक मिळालेल्या विद्यार्थ्यांची मी अशी रॅली बघितली. त्यांचा असं खूप छान सन्मान होत होता कॉलेजमध्ये. असंच ढोल ताशे वाजवून त्यांचा सन्मान केला जात होता. तेव्हा त्यावेळी मला त्यांना बघून वाटलं की आपणही प्रयत्न करावा, पण हिंमत होत नव्हती. तेव्हा असंच माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं की चल आपण जाऊया, सहभाग घेऊया. मग स्वतः हिंमत नव्हती, पण दोस्तने बोला तो करणे का, बस असं बोलून मी सहभाग घेतला. मी खूप छान तयारी केली आणि निवड प्रक्रियेत गेली. आणि मी जेव्हा परफॉर्मन्स दिला त्यानंतर सगळ्यांनी माझं खूप कौतुक केलं. मग मला जाणवलं की यस, माझा आत्मविश्वास वाढला की आपण हे करू शकतो. मी जास्ती काहीच नाही बोलणार. मी सोनाली मॅडमला थँक्यू म्हणते की त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन मुंबईहून धुळ्याला आल्या आणि आमच्या पुरस्काराचं विनंतीचं मान केलं. आणि सरांना मी थँक्यू बोलते. सर रात्री आम्ही त्यांना विनंती केली की सर तुम्हाला उद्घाटनाला यायचं आहे, त्यांनीही आमच्या विनंतीला मान दिला. त्यांचेही आभार. आणि माझ्या सगळ्या विद्यार्थिनींना ऑल द बेस्ट. थँक्यू. आज महिला महाविद्यालयात BCA महिला महाविद्यालयात मुलींचा हा कार्यक्रम होता. आणि आम्ही ह्या वर्षी कैलासवासी कमलाबाई अजमेरा, माझ्या आजी सासूबाई यांच्या निमित्ताने आम्ही महिलांना, ज्या आपल्या खानदेशातल्या मुली आहेत, ज्या नाटक क्षेत्रात आहेत, त्यांना आम्ही खानदेश रत्न पुरस्कार ह्या वर्षीपासून जाहीर केला होता. आणि त्या सोनाली साळुंके मुक्तीच्या आहेत, त्यांना हा पुरस्कार आम्ही दिला आहे. 11,000 रोख रक्कम आणि मोमेंटो. कलागुणाला वाव मिळायला पाहिजे म्हणून आम्ही दरवर्षी महिला महाविद्यालयात सांस्कृतिक कार्यक्रम घेतो. आणि त्याच्यातनं स्वयंसिद्धा महिला, स्वयंसिद्धाची मुलगी असते, वर्षभरात जिने चांगलं कॉलेज, स्पोर्ट्स सगळ्यात ॲक्टिव्ह पहिली असते, तिला आम्ही स्वयंसिद्धा म्हणून निवड करतो.